तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस री-इंजिनिअरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक पार पडलेली आहे। यावेळेला इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या 2 प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं। महाराष्ट्राची सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य अशी ओळख निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असे आदेश देखील यावेळेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेतली। राज्यभरात मतदार यादी पुनर्रचना करण्यात येते आहे, या संदर्भात ही भेट होती। मतदारांच्या अडचणी तातडीनं दूर करून यादीतील चुका दुरुस्त कराव्यात, प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्याची मागणी करण्यात आली। आज SIR मध्ये काम चालू आहे, पण अनेक ठिकाणी ॲपवर जी यादी दिसते त्याच्यात काही चुका आहेत। काही मतदारसंघात 2002 ची यादी आणि ॲपवर आता दिसणारी यादी याच्यात बराच फरक आहे। बरेच BLO मतदारांपर्यंत पोहोचू शकलेले नाही। मी त्यांना विनंती केली की याच्यात मुदतवाढही मिळण्याची आवश्यकता आहे, पण अजून त्यांनी मुदतवाढीच्या बद्दल आम्हाला कोणताही शब्द दिलेला नाही। तर शिंदेचा पक्ष दिल्लीत चाकरी करणार, अंबादास दानवेंनी हे वक्तव्य केलंय। चाकरी करणाऱ्याला जे मिळतं ते घ्यावं लागतं असं दानवेंनी म्हटलंय। तर दानवेंचा स्वतःचा बंगला गेल्यामुळे त्यांना दुःख होत असावं असं नरेंद्र पोंडेकर यांनी म्हटलेलं आहे। मला नाही माहिती आता त्याच्यात काय विशेष, आता ते धडपड तर करावं लागेल। मी सांगितलं ना, शिंदेचा पक्ष म्हणजे दिल्लीची चाकरी करणार आहे। तर चाकरी करणाऱ्याला काही सगळं मिळतं अशातलं काही भाग नाही, जे द्यावं ते घ्यावं लागत असतं। त्यामुळे जे दिलं ते घेतील ते। अंबादास दानवेंना या सगळ्या गोष्टीचा त्यांचा स्वतःचा बंगला गेला असेल म्हणून त्यांना असं वाटत असेल, तर तो आमचा इंटरनल मॅटर आहे आणि याच्यावरती माझी पण सचिन भाऊशी बोलणं झाला। तो बंगला अजूनही शिवसेनेकडेच आहे, गोरेताईकडे आहे आणि गोरेताई आजही आमच्यासाठी नेतेच आहेत। तर त्याच्यामुळे तो काही खूप मोठा विषय नाही, त्या इंटरनल बसून ते सॉल्व्ह होऊन जाईल। तो काही त्याच्यात काही राजकारणाचा वगैरे काही विषय नाही। तर विलास घुलेंच्या कुटुंबियांची मंत्री पंकजा मुंडेंनी भेट घेतल्या। पंकजा मुंडेंनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली। बीडच्या केज तालुक्यातील टाकळीमध्ये तरुण विलास घुलेची चाकूने वार करून हत्या झाली होती। मार्गदर्शन करायचा प्रयत्न केलाय। मी त्या दिवशी एक शब्द दिला होता की त्याच्या घरच्यांना मी मदत करेन, कारण हातचा पोरगा तरुणात अठा गेल्यामुळे कुटुंबावर फार मोठं संकट कोसळलंय आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांशी पण मी बोलले। तसेच त्यांना न्याय मिळावा यासाठी मी SP वगैरे सगळ्यांशी बोलले। त्यांचं जे काय म्हणणं आहे ते पोलिसांनी रेकॉर्ड करून योग्य त्यांना न्याय दिला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही दबावाला बळी नाही पडले पाहिजे। शासनावर दबाव आहे दिसून येत आहे, राजकीय आहे की त्यांच्या वरिष्ठांचा आहे, पण दबाव आहे हा दिसून येत आहे। त्या बाबतीत तुम्ही पंकजाताईंकडे तक्रार मांडली, हो, त्या बाबतीत त्यांनी पुढे बोलेल किंवा काही मुख्यमंत्री साहेबांशी आणि SP शी बोलते म्हणून पंकजाताईंनी शब्द दिला।